तर आज आपण 3 किलोचं कैरीचं लोणचं बनवणार आहोत. एकदम पारंपरिक पद्धतीने वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्ससुद्धा देणार आहे, ज्याने तुमचं लोणचं खराब नाही होणार. तर सर्वात आधी आपल्याला कैरी धुवून घ्यायची आहे. मी पहिले धुवून घेतली होती. त्यानंतर आपल्याला ह्याच्या फोडी करायच्या आहेत. तर कैरी जास्त कडक असते, ती चाकूने नाही कापल्या जाणार. त्यासाठी आपल्याला आळकित्ताच लागतो. तुम्ही मार्केटमध्ये जाऊनसुद्धा फोडून आणू शकता. मी हे घरीच फोडत आहे. तर ह्याला फोडायला जे आहे ते खूप जड जातं, म्हणून मी दुसऱ्यांकडून फोडून घेत आहे. तर हे बघू शकतात, मी सगळ्या कैऱ्या ज्या आहेत त्या फोडून घेतल्यात. या कैरींचा आपल्याला पांढरा पापुद्रासुद्धा काढून घ्यायचा आहे, किंवा कैऱ्यांमध्ये जे कोय असते ते छोट्या छोट्या तुकड्या झालेल्या असतात, त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्यात. ते वेगळं झाल्यानंतर आपल्याला कैऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने एकदम खळखळ धुवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, तुम्ही पुसूनसुद्धा घेऊ शकता. आमच्याकडे या फोडींना धुवून घेत असतात, म्हणून मी धुतले आहेत. तुम्ही पुसून घेतल्या तरी चालेल. फक्त धुतल्यानंतर आपल्याला ह्याला जे आहे एका सुती कपड्यावरती टाकून ह्याला जे आहे आपल्याला वाळवून घ्यायचं आहे 4 ते 5 तासांसाठी. फोडी ज्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या. ह्याच्यावरती आपल्याला पाण्याचा अंशसुद्धा नाही राहू द्यायचा आहे. ही एक लोणचं करण्यासाठी महत्त्वाची टिप्स आहे. त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये 1 लिटर तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं 2 वाटी तेल आपल्याला दुसऱ्या कढईत काढून घ्यायचं आहे. तर आता एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला 100 ग्राम धने घ्यायचे आणि त्याला बारीक करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकतात कसं बारीक केलेलं आहे. त्यानंतर त्याच भांड्यात आपल्याला 25 ग्राम सोप घ्यायचे आहे आणि ह्यालासुद्धा बारीक करून घ्यायचं आहे. तर ह्यालासुद्धा बारीक केलं आणि ह्याचंसुद्धा तुम्ही टेक्स्चर बघू शकतात की कसं आहे. मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. हे बघा, बारीक आहे छान, आणि काही काही दाणेसुद्धा आहे त्याच्यात. त्याचनंतर त्याच भांड्यात आपल्याला 200 ग्राम मोहरी घ्यायची आहे आणि मोहरीलासुद्धा जे आहे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी इथे 3 वाटीच म्हणजे 200 ग्राम घेतली मोहरी, आणि ह्यालासुद्धा जे आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात. तर इथे जे आपल्याला बारीक करून घ्यायचे होते मसाले काही, ते आपण करून घेतलेत. त्यानंतर आता आपण इथे एका ताटात जे आहे 100 ग्राम तिखट घेतलं आहे, 100 ग्राम हळद घेतली, 10 ग्राम मेथी दाणे, 2 चमचे हिंग, 1 वाटी लसण, 5 ग्राम मिरे आणि 5 ग्राम लवंग घेतली आहे. 250 ग्राम मीठसुद्धा घेतलेलं आहे. तर हे आपल्याला नंतर लागणार आहे लोणच्यासाठी. त्यानंतर इथे आपण 25 ग्राम सोप, मिक्सरमधून दळलेलं सामान घेतलं आहे, मोहरी धने वगैरे, आणि 200 ग्राम आपण इथं लोणचं मसाला आणि 200 ग्राम मोहरी डाळ घेतलेली आहे. तर हे सर्व सामान लागणार आहे आपण लोणच्यासाठी. त्यानंतर आपण ज्या कढईमध्ये 2 वाटी तेल काढलं होतं त्याच्यात आपल्याला जे मिरे आहेत ते टाकायचे आहेत आणि ते छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला. ह्याला जास्त लालसर किंवा जास्त तळून नाही घ्यायचं, थोडंफारच तळू द्यायचं 2 ते 3 मिनटं. आणि 3 मिनटं झाले की ह्यालासुद्धा आपल्याला कढईमधून काढून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लवंगा टाकायच्या आहेत, यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर भरपूर जागेवर ना ह्याला भाजून घेत असतात या खड्या मसाल्यांना वगैरे, पण मी ह्याला तळून घेणार आहे. तर लवंगसुद्धा छान तळली की ह्यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सगळ्या लवंग. ते आपली लवंगसुद्धा छान तळून तयार आहे. तर हिलासुद्धा आता आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर यात आपल्याला मेथी दाणे टाकायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला तळायचे आहेत छान. ह्याला थोडासा आपल्याला ब्राऊन कलर आणायचा आहे, म्हणजे सोनेरी कलर आला पाहिजे. जास्त पण काळं करू नका, नाहीतर ह्याची खवट चव जी आहे ती आपल्या लोणच्यात जाऊ शकते. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम लो ठेवा. पहिले तेल तापवून घ्या आणि मग गॅसची फ्लेम कमी करा तुम्ही. आणि आता इथे हे बघू शकतात आपले मेथी दाणेसुद्धा तयार आहेत तळून, आणि मेथी दाण्यालासुद्धा काढून घ्यायचे आहे आता आपल्याला. आता आपण तेलात लसण टाकून घेणार आहोत. जर आपल्या गॅसची फ्लेम हाय असली तर लसण जे आहे ते आपल्या अंगावर उडून येऊ शकतो. तर तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवा लसण तळताना. लसणाचा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला लसण कढईतून काढून घ्यायचा आहे.
तुम्ही लसणाच्या 2 भाग करून सुद्धा टाकू शकता त्याला, जेणे ते उडणार नाही अंगावर. तर इथे मी गॅस बंद केला आहे पूर्णपणे आणि मगच लसणाला हलवत आहे सतत. तर इथे माझ्या लसणाचा कलर चेंज झाला आहे आता. तर मी लगेच काढून घेते आता लसूण तेलातून. हे बघा किती छान कलर आला आहे आपल्या लसणाला. मी अख्खाच लसूण वापरत आहे आणि तेलात टाकल्यानंतर लसणाचं मॉइश्चर जे आहे ते थोडंफार रिमूव्ह होऊन जातो. त्यामुळे सुद्धा आपण लसूण जे आहे ते तळून घेत असतो, ज्याने आपल्या लोणच्याला जे आहे ते बुरशी वगैरे काही लागणार नाही. आपण आता ज्या गोष्टी तळायच्या होत्या त्या सर्व गोष्टी तळून घेतल्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला तेलामध्ये हिंग टाकून घ्यायची आहे, जी आपण 2 चमचे घेतली होती ती. आणि हिला सुद्धा छान तेलात मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला हळद टाकायची आहे. तर हळदीला आपल्याला हळूवारपणे सर्व तेलामध्ये मिक्स करायचे, नाहीतर ह्याच्यानंतर गाठी तशाच राहू शकतात. तर एक एक गोष्ट टाका आणि ती मिक्स करून घ्या आणि मगच दुसरी गोष्ट टाका. लोणचं एकदम स्टेप बाय स्टेप बनवा, ज्याने तुमचं लोणचं जे आहे ते खूप छान बनन. त्यानंतर यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे. तर माझ्या लाल तिखटमध्ये जे आहे ते बेडगी मिरची आणि लवंगी मिरची एकत्र आहे. जर तुमच्या तिखटमध्ये नसेल तर तुम्ही दोन्ही मिरच्या टाका. की मिरचीने जे आहे ते आपल्या लोणच्याला खूप छान सुरेख कलर येतो. आणि लवंगी मिरची तर तिखटसाठी असते, तर दोन्ही टाका. आणि या लाल तिखटला सुद्धा आपल्याला छान तेलात मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला जे आपण मीठ घेतलं होतं ते सुद्धा टाकायचे. तुम्ही मीठ जे आहे ते तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. तर इथे मी मीठ जे आहे ते सुद्धा छान मिक्स करून घेतलंय. आणि मीठ मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यात लोणचं मसाला टाकायचा आहे. तर लोणचं मसाला मी पूर्ण 200 ग्राम वापरला आहे 3 किलोच्या लोणच्यासाठी. आणि ह्याला सुद्धा आपल्याला छान तेलात मिक्स करून घ्यायचं आहे. ही थोडी वेगळी पद्धत आहे लोणचं बनवण्याची, पण एकदा बनलं लोणचं की खूप छान लागतं खायला. तर इथे आपल्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपण जे मोहरी डाळ वापरली आहे ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. तर थोडी थोडी टाकून मिक्स करा. आणि यावेळी एवढं लक्ष द्या की आपला गॅस बंदच पाहिजे, कारण की तेल आपलं पहिलेच तापलेलं आहे. तर आपल्याला जास्त गरम करायची गरज नाही. आणि हा मसाला तयार झाला की आपल्याला ह्याला असंही थंडच करायला ठेवायचं आहे, त्यामुळे गॅस बंदच राहू द्या. तर आपल्या कैरीमध्ये जे आहे ते जास्त पाणी राहिलं तर आपल्या कैरीला वास सुटू शकतो किंवा बुरशीसुद्धा लागू शकते. त्यामुळे आपल्याला कैरी जे आहे ते स्वच्छ पुसूनच घ्या तुम्ही. आणि सुती कपड्याचा वापर केला तर सुती कपडा जे आहे ते कैरीचं पाणी जे आहे ते जास्त शोषून घेतो. त्यानंतर हे मिक्स झाल्यानंतर आपण जे मिक्सरमधून काढलेल्या वस्तू होत्या त्यासुद्धा ह्याच्यात मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि आपण जी 25 ग्राम सोप ठेवली होती ना ती सुद्धा ह्याच्यात टाकून घ्यायची आहे लगेच. आणि ह्याला सुद्धा या छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान आपल्या ह्याला कलर आलेला आहे. आता इथे मी ह्याला थंड करून घेतलं होतं, तर बघू शकतात किती छान तेल सुटलं ह्याला आणि कलर सुद्धा किती सुरेख आला आहे. तर हे सर्व जो मसाला आहे आपण तयार केलेला तो या कैरींच्या फोडींवर टाकून घ्यायचा. तर हे बघा, आणि हा मसाला सर्व कैरीला छान लावून घ्यायचा, मिक्स करायचा. हे बघा किती छान असा कलर आला आहे आपल्या कैरीच्या मसाल्याला. तर तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान लागतं हे लोणचं. तुम्ही एकदा जर हे लोणचं बनवून पाहिलं तर दरवर्षी याचप्रमाणे लोणचं बनवणार. तर इथे जे मी आहे ह्याच्यात तेल टाकलं होतं, आपण जे 1 लिटर घेतलं होतं ना तेल, तर ते सुद्धा ह्याच्यात टाकून घेतलं होतं मी. इथे आमच्याकडं लाईट नव्हती म्हणून मी कैरीचं लोणचं जे आहे ते डब्यात भरून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप छान आपल्या कैरीला कलर येतो, एकदम सुरेख. आणि तेलसुद्धा बघू शकतात किती छान सुटलं आहे आपल्या कैरीला. तुम्ही एकदा नक्की हे लोणचं ट्राय करून बघा, खूप छान लागतं. तर तुम्हाला जर हे लोणचं प्लास्टिकच्या भरणीत भरायचं नसेल तर तुम्ही ह्याला चिनी मातीच्या भरणीत सुद्धा भरू शकतात. ही अशा प्रकारे असते चिनी मातीची भरणी.
ह्याच्यात लोणचं जे आहे ते भरपूर वर्ष टिकतं. मला आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी शेअर आणि लाईक नक्की करा.